नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी प्रकरण पहिले समरूपता यातील सराव संच 1.2 बघणार आहोत. 1.1 मधील 5ही उदाहरणं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. तर आज आपण सराव संच 1.2 मधली उदाहरणं बघणार आहोत 1 ते 5. तर आता चला पहिलं उदाहरण बघूयात. खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPRचा दुभाजक आहे ते ओळखा, असा त्यांनी प्रश्न दिलेला आहे. तर आता ती पहिली आकृती आपण कुठली आहे ती बघूयात. ही इथे त्यांनी आकृती दिलेली आहे. यामध्ये हा आपल्याला एक त्रिकोण दिसतो आहे. हा कोणता त्रिकोण आहे? तर त्रिकोण आहे तो QP आणि R हा असा त्रिकोण आहे. यामध्ये PM म्हणजे ही P आणि M हा काय आहे? या त्रिकोणाचा दुभाजक आहे. आता ते ह्या PM मुळे QRचे दोन भाग झालेले आहेत, QM आणि MR, आणि त्यांच्या आपल्याला त्यांनी प्रत्येकाच्या लांब्या पण दिल्या आहेत प्रत्येक बाजूच्या. तर आता यावरून आपल्याला हे ठरवायचं आहे की हा जो किरण PM आहे तो कोन QPRचा दुभाजक आहे की नाही. चला तर मग बघूयात ते कसं बघायचं. यासाठी आपल्याला कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा आहे आणि तो तुम्हाला माहीत आहे. तर त्यानुसार आता QM/MR बरोबर 3.5/1.5. कारण इथे त्यांनी आपल्याला QMची किंमत दिली आहे 3.5 आणि MRची किंमत दिली आहे 1.5. मग ती तशा पद्धतीने त्यांच्या किमती लिहून घ्यायच्या आणि पुढे ते गणित सोडवायचं. ते कसं? तर 35/15. आता ते 3.5चं 35 आणि 1.5चं 15 करून घेतल्यानंतर आपल्याला 5ने त्याला भाग दिल्यानंतर उत्तर मिळतं 7/3. हे काय झालं? विधान क्रमांक 1 झालं. आता विधान क्रमांक आता पुढचं आपल्याला बघायचं आहे. तर ते काय आहे ते बघूयात. आता QP/PR म्हणजे इथे आपल्याला त्यांनी ही बाजू एक QP आणि दुसरी बाजू PR असं त्यांनी सांगितलेले आहे. मग QP/PR बरोबर त्यांनी काय 7/3, कारण आपल्याला त्यांनी त्याच्या लांबी दिलेल्या आहेत. QPची लांबी 7 आहे, PRची लांबी 3 आहे. त्याप्रमाणे आपण इथे त्यांच्या लांबी त्यांच्या किमती घातलेल्या आहेत. आणि हे काय आहे? विधान क्रमांक 2. मग आता पुढे उत्तर कसं येतं आहे बघा. विधान क्रमांक 1 व 2 वरून QM/MR बरोबर QP/PR का बरोबर? तर दोघांच्याही किमती किती येत आहेत? समान येत आहेत. म्हणजे 7/3 7/3 अशा दोघांच्या किमती समान येतात. त्यामुळे ते दोन्ही त्रिकोणांचं मापही सारखीच आहेत. मग आता त्याला कारण काय लिहिणार आपण? मग आता यावरून काय आपल्याला त्यांनी विचारले की तो दुभाजक आहे की नाही हे PM ह्या त्रिकोणाचा ते बघायचे. तर कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किरण PM हा कोन QPRचा कोन दुभाजक आहे, हे असं आपण लिहिलं आहे, सिद्ध झालेलं आहे. आपण पहिला प्रश्न बघितला. आता हा दुसरा प्रश्न बघूयात. आता यामध्ये दुसरी आकृती त्यांनी ही बघा अशी दिलेली आहे. तर ह्या हा QPR याचा हा PM दुभाजक आहे का त्यांनी विचारले आणि त्यांनी प्रत्येक लांबी दिलेली आहे त्या रेषाखंडाची. तर ते आता आपण बघूयात. चला मग RM/MQ बरोबर 6/8. याला जर 2ने भाग दिला तर उत्तर येतं 3/4. हे झालं काय? विधान क्रमांक 1. आणि RP/PQ बरोबर 7/10. हे झालं विधान क्रमांक 2. यावरून आता याच्यावरनं काय? विधान 1 आणि 2 वरून RM/MQ इज नॉट इक्वल टू RP/PQ म्हणजे हे दोन समान माप नाही आहेत. कारण 3/4 आणि 7/10 हे काय दोन समान माप नाही आहेत. म्हणून RM/MQ इज नॉट इक्वल टू RP/PQ. आणि यावरनं मग आपण काय लिहिणार? कारण किरण PM हा कोन QPRचा कोन दुभाजक नाही. तर अशा पद्धतीने आपलं हे दुसरंही उदाहरण झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यातला आपण तिसरा प्रश्न बघूयात. त्यामध्ये हे बघा, ही तिसरी आकृती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला त्यांनी लांबी दिलेल्या आहेत. तर त्यानुसार आता आपल्याला शोधायचं आहे की हा PM हा जो आहे तो कोन QPRचा दुभाजक आहे, कोन दुभाजक आहे की नाही. मग आता यामध्ये बघा त्याच पद्धतीने आपल्याला आधीच्या पद्धतीनेच गणित सोडवायचं आहे. आता इथे QM/MR बरोबर 3.6/4.2 बरोबर 36/40 बरोबर. आता ह्याला जर 4ने भाग दिला तर उत्तर येतं 9/10. आणि हे झालं विधान क्रमांक 1.
आता याच पद्धतीने आपण QP आणि PR बरोबर 9/10, कारण त्यांची लांबीच आपल्याला तशी दिलेली आहे. PR बरोबर 10 आणि QP बरोबर 9. हे काय झालं उदाहरण क्रमांक 2. मग आता विधान क्रमांक 1 आणि 2 वरून QM/MR बरोबर QP/PR. कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किरण MP हा कोन QPRचा कोन दुभाजक आहे, हे इथे सिद्ध झालं. आता याप्रमाणे आपल्या प्रश्न क्रमांक 1 मधली 3ही उदाहरणं सोडवून झालेली आहेत. मित्रांनो, आपण यातला प्रश्न क्रमांक 2 बघूयात. प्रश्न क्रमांक 2 काय आहे, जर त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15, PQ बरोबर 25, PR बरोबर 20, NR बरोबर 8, तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? कारण लिहा. म्हणजे आता हे बघा, इथे त्यांनी आपल्याला आकृती दिलेली आहे. अशा पद्धतीने आकृती दिली आहे. हा त्रिकोण PQR हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी PM आपल्याला 15 दिली, त्याची लांबी. त्यानंतर PQची लांबी त्यांनी 25 दिलेली आहे. म्हणजे ही जी पूर्ण PQ रेषा आहे हिची लांबी त्यांनी आपल्याला 25 दिलेली आहे. त्यानंतर PR ही 20 दिलेली आहे. म्हणजे ही जी PR ही पूर्ण आहे ही 20 दिलेली आहे. आणि त्यानंतर NR जी आहे ती 8 दिलेली, म्हणजे ही NR जी आहे ती 8 आहे. तर मग या सगळ्या माहितीवरून त्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारला आहे की रेषा NM, ही जी रेषा NM आहे ही बाजू RQला, म्हणजे ही जी बाजू आहे RQ हिला ती समांतर आहे का, असा प्रश्न विचारल्याने असेल तर त्याचं कारण काय आहे असं त्यांनी आपल्याला विचारले. तर आता चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आपण बघूयात. आकृतीवरून PQ बरोबर PM अधिक MQ असं त्यांनी का म्हटले, तर हे बघा, आता PQ म्हणजे ही पूर्ण रेषा आहे P आणि Q. यामध्ये M हा काय आहे, एक बिंदू आहे त्या रेषेवरचा, जो या रेषेचे 2 भाग करतो. ते कुठले, PM आणि MQ. म्हणजे PM आणि MQ जर एकत्र केली तर ती आपल्याला काय मिळते, PQ मिळते. म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला PQ बरोबर PM अधिक MQ. म्हणून PQचं माप त्यांनी आपल्याला 25 दिलेलं आहे, PM 15 दिलेलं आहे आणि MQ आपल्याला शोधायचं आहे. म्हणून मग आता आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उजवी बाजू डावी बाजू, त्यानुसार जर आता MQ डाव्या बाजूला घेतलं आणि 25 जर ह्या उजव्या बाजूला घेतले तर ते चिन्ह बदलतं. म्हणजे इकडे जर अधिक असेल तर वजा होतं, वजा असेल तर अधिक होतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याप्रमाणे MQ बरोबर 25 वजा 15, म्हणून MQ बरोबर 25तून 10 गेले, 25तून 15 गेले, उरले 10, म्हणून MQ बरोबर 10. ह्या प्रश्नाचं उत्तर हे 10 आलेलं आहे. MQ बरोबर 10 आलेलं आहे. पद्धतीने आपल्याला बाजू PR ची चं माप काढायचं आहे. तर PRचं काय आहे, PN अधिक NR. आता ह्या आकृतीमध्ये तुम्ही बघा, PN अधिक म्हणजे हा N जो आहे तो PR ह्या रेषेवरचा एक बिंदू आहे आणि त्यामुळे ह्या PRचे 2 भाग झालेले आहेत. म्हणून PN अधिक NR बरोबर काय येतं, PR. म्हणून इथे कसं लिहिलं आहे आपण, PR बरोबर PN अधिक NR. मग PR त्यांनी 20 दिलेली आहे, PN 8 दिलेलं आहे, सॉरी PN ची आपल्याला काढायचं आहे आणि NR त्यांनी 8 दिलेलं आहे. म्हणून PM बरोबर 20 वजा 8 बरोबर, म्हणून PN बरोबर 12. आणि इथे इथे त्याचं कारण जे असतं ते एक रेषीय बिंदू आहेत. हे सगळे PNR हे एक रेषीय बिंदू आहेत. इथे PR बरोबर PN अधिक NR का, तर त्याचं कारण आहे ते एक रेषीय बिंदू आहेत. आणि मग या पद्धतीने आता आपल्याला ती गणित सोडवायचं आहे की PN बरोबर 12 आल्यानंतर त्रिकोण PQR मध्ये PN/NR बरोबर 12/8 बरोबर 3/2 हे झालं विधान क्रमांक 1. आणि PM/MQ बरोबर 15/10 बरोबर 3/2 हे झालं विधान क्रमांक 2. म्हणून विधान क्रमांक 1 व 2 वरून PN/NR बरोबर PM/MQ, म्हणजे हे 2 काय आहेत, समान मापाचे, म्हणजे समान रेषा आहेत, त्या माप समान आहेत त्यांची. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून रेषा NM समांतर बाजू RQ. म्हणजेच आपल्याला ह्या त्रिकोणात असं सांगता येईल की प्रमाणाचं मूलभूत प्रमेयानुसार
म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार ही जी रेषा आहे NM ही काय आहे तर बाजू RQला समांतर आहे. यावरून हे दुसरा प्रश्नाचं उत्तर पण आपलं झालेलं आहे. 3 बघा, त्रिकोण NMPच्या कोन Nचा दुभाजक NQ हा आहे जर MN बरोबर 5, PN बरोबर 7, MQ बरोबर 2.5 तर QP काढा. इथे सुद्धा त्यांनी आपल्याला लांबी दिलेली आहे, ही माहिती दिलेली आहे. त्या माहितीवरनं आता हा त्रिकोण बघा, इथे असा हा त्रिकोण आहे. या त्रिकोणात जी माहिती दिली आहे त्यावरनं आपल्याला हे काढायचं आहे की त्रिकोण NMP NQ हा दुभाजक आहे, तर त्याच्यावरनं आपल्याला त्या QPची लांबी काढायची आहे, म्हणजे QPचं माप काढायचं आहे. तर ते उत्तर कसं लिहायचं ते आता इथे आपण बघूयात. त्रिकोण NMP मध्ये NQ हा कोन Nचा कोन दुभाजक आहे. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार MQ छेद QP बरोबर MN छेद NP हे तुम्हाला माहितीच आहे. मग त्यांच्या किमती लिहायच्यात. आता आपल्याला MQ ची किंमत आहे 2.5, QP काढायचा आहे तो तसाच लिहिला. MN ची किंमत आहे 5 छेद NP ची किंमत आहे 7. मग आता यांचा तिरकस गुणाकार करायचा, तर 5 QP बरोबर 2.5 गुणिले 7 म्हणून आता हे जे इकडे गुणाकारात 5 आहेत ते उजव्या बाजूला घेतल्यावर भागाकारात 5 येतील. म्हणून QP बरोबर 2.5 गुणिले 7 छेद 5, 5 आणि 2.5ला भाग दिल्यानंतर 0.5 हे उत्तर येतं. म्हणून QP बरोबर 0.5 गुणिले 7. आता ह्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येतं QP बरोबर 3.5 एकक. या पद्धतीने हा प्रश्न आपला लिहून सोडवून झालेला आहे. आपण प्रश्न क्रमांक 4 बघूयात. आकृतीत काही कोनांची मापे दिली आहेत, त्यावरून दाखवा की AP छेद PB बरोबर AQ छेद QC असा प्रश्न विचारला आहे. आता इथे हा आपल्याला त्यांनी त्रिकोण सांगितलेला आहे. त्रिकोण आहे ABC. यामध्ये त्यांनी कोन Pचं माप 60 अंश दिलेलं आहे, कोन Bचं माप 60 अंश दिलेलं आहे. तर यावरनं त्यांनी आपल्याला काय विचारले, AP छेद PB आणि AQ छेद QC हे सिद्ध करा. मग आता ते कसं उत्तर लिहायचं ते बघूयात आता आपण. चला, आकृतीमध्ये कोन APQ बरोबर 60 अंश व कोन ABC बरोबर 60 अंश हे काय त्यांनी आपल्याला दिलेलंच आहे. मग आता कोन APQ व कोन ABC हे काय आहेत, छेदिका ABच्या, म्हणजे हे बघा आता ही जी छेदिका आहे AB, तर त्या AB छेदिकेच्या एकाच अंगास असणारे संगत कोन आहेत. आता तुम्हाला सगळे कोन माहिती आहेत, संगत कोन, व्युत्क्रम कोन, विरुद्ध कोन, आंतरकोन, हे सगळे तुम्हाला कोनांचे प्रकार माहिती आहेत. तर त्यातला हा कुठला कोन आहे, हा आहे म्हणजे छेदिकेच्या एकाच अंगास असलेले हे काय आहेत, संगत कोन आहेत. हे संगत कोन आहेत हे तुम्हाला माहीत आहे. आणि AB ही छेदिका आहे आणि तर हे संगत कोन आहेत. मग त्यावरनं आपल्याला कसं लिहिता येईल पुढे बघा उत्तर. म्हणून कोन APQ म्हणजे हा जो कोन आहे कोन APQ एकरूप काय आहे तर कोन ABC. आलं लक्षात, कोन APQ एकरूप कोन ABC आणि त्याचं कारण आहे प्रत्येकी 60 अंश. म्हणून रेख PQ समांतर रेख BC. आता हे बघा, ही रेख आहे PQ, ही कोणाला समांतर आहे, रेख BCला समांतर आहे. त्याचं कारण काय आहे, संगत कोन कसोटीनुसार. त्रिकोण ABC मध्ये रेख PQ समांतर रेख BC म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरून AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे इथे आपलं सिद्ध झालं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 5वा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5. समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर PQ समांतर DC, AP बरोबर 15, PD बरोबर 12, QC बरोबर 14 तर BQ काढा. आता ही आकृती बघा, इथे तुम्हाला दिसते त्यांनी समलंब चौकोनाची दिलेली आहे. तर तो काय आहे, ABCD हा एक समलंब चौकोन आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला APची म्हणजे प्रत्येक बाजूची त्यांनी आपल्याला लांबी दिलेली आहे. AP, DP, BQची काढायची आणि QCची दिलेली आहे. तर यावरून आता आपल्याला BQ ही लांबी काढायची आहे या माहितीवरनं. चला तर मग बघूयात आता हे उदाहरण कसं सोडवायचं ते.
आकृतीत बाजू AB समांतर बाजू BC समांतर बाजू CD. म्हणून 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार आपण ते बघितलेलं आहे. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म त्यानुसार AP छेद PD बरोबर BQ छेद BC. मग त्यांच्या किमती लिहायच्या आहेत की AP बरोबर 15, APची किंमत 15 छेद PDची किंमत 12, BQची काढायची आहे आणि BCची किंमत त्यांनी आपल्याला 14 दिलेली आहे. म्हणून आता त्यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर तो तिरकस गुणाकार केल्यानंतर 12 BQ बरोबर 15 गुणिले 14. मग आता हे 12च्या इकडे BQला गुणाकारात येत ते इकडे उजव्या बाजूला घेतल्यानंतर भागाकारात येतील. म्हणून BQ बरोबर 15 गुणिले 14 छेद 12 आणि त्यांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर येतं BQ बरोबर 35 आणि म्हणून 35 छेद 2 हे आपल्याला त्याचं उत्तर येतं. मग त्यांचाही भागाकार केल्यानंतर उत्तर आपल्याला येतं BQ बरोबर 17.5 एकक. हे आहे 5व्या प्रश्नाचं उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला सराव संच 1.2 मधले 5 प्रश्न आपण पहिले पूर्ण केलेले आहेत. तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे हे पहिले 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये देते आहे 1 ते 5 आणि उरलेले 6 ते 11 हे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.